ठरलं तर मग या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. सायली अर्जुन डॉक्टरांकडे आले असतात. डॉक्टरांनी जुने रिपोर्ट काढले. जुने रिपोर्ट निगेटिव्ह आहेत म्हटल्यावरती सायली अर्जुन खूप खुश होतात आणि एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करतात. आता डॉक्टर साहेब हे सगळं पाहतच बसतात आणि म्हणतात, मी इतके पेशंट पाहिले पण आत्तापर्यंत कुणीही निगेटिव्ह रिपोर्ट आले म्हणून कॉंग्रॅच्युलेट केलेलं नाही. हं बघितलं. अर्जुन म्हणतो, मॅडम तुम्ही 1 मिनिट गैरसमज करून घेऊ नका, कारण सायली कधीतरी प्रेग्नंट होणार आहे, पण सध्या हे नको होतं आणि त्यातच आम्हाला असं भीती वाटत होती काही वेगळं त्रास तर नाही ना. मग ते त्रास नाही, ती सेफ आहे म्हणून तिला मी कॉंग्रॅच्युलेट केलं, बस इतकंच, बाकी काही नाही. पण हे रिपोर्ट निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह कसे काय आले? यावरती डॉक्टर म्हणतात, नाही आमच्याकडून काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे ही सगळी गडबड ना मला वाटते प्रिंटिंग मिस्टेकची आहे. तेवढ्यात नर्स म्हणते, मॅडम त्या दिवशी मी ड्युटीवरती नव्हते. त्यावरती डॉक्टर म्हणतात, मग त्या दिवशी ड्युटीवरती कोण होतं? त्यांना बोलवून घ्या, कारण त्यांच्या चुकीमुळे यांना खूप मोठा मनस्ताप सहन करायला लागलाय. सायली म्हणते, मॅडम तुम्ही त्यांना फक्त समज द्या, पण नोकरीवरून काढून वगैरे टाकू नका हां, कारण ना त्यांच्या पण नोकरीचा प्रश्न आहे ना. अर्जुन म्हणतो, हो सायली देवी, चला आता निघूया का आपण, तुमचं झालं असेल सांगून तर. असं म्हणत अर्जुन आता सायलीला तिकडून निघायला सांगतो. सायली आणि अर्जुन आनंदातच बाहेर पडतात. आता मात्र डॉक्टरांना चक्रवण्याची वेळ असते. नक्की हे जोडपं कसं आहे? तोपर्यंत अस्मिता आणि आता इकडे प्रिया दोघीजणी लपून छपून या दोघांचा पाठलाग करीत असतात. अस्मिता म्हणते, आले चल, आणि त्या दोघीजणी रिसेप्शनच्या इथे जातात. अर्जुन आणि सायली डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यामुळे आता आनंदामध्ये रिपोर्ट हातात घेऊन बाहेर पडतात. दोघीजणी लपलेल्या असतात. अर्जुन तिकडून निघतो खरा, पण निघताना काहीतरी नजरेने त्याला तिकडे दिसल्यासारखं वाटतं, म्हणून बाहेर आल्यावर ती सायली म्हणत असते, सर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं. अर्जुन म्हणतो, तुम्ही 1 मिनिट इथेच थांबा, मी आलो. सायली म्हणते, सर ऐका तरी. पण अर्जुन काही ऐकत नाही. तो आता आतमध्ये येतो. तोपर्यंत आता अस्मिता आणि प्रिया दोघीजणी बोलत असतात. अर्जुन बाहेरूनच हे सगळं ऐकतो. अस्मिता सांगत असते, ते दोघंजण नक्की काय बोलत असतील, नक्की त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं असेल. अस्मिता म्हणते, एक काम करूया का, तुझी ती नर्स आहे तिला जाऊन भेटूया का आपण? यावरती आता प्रिया विचार करते, हिला कुठे नेऊ मी नर्सकडे? ती म्हणते, अगं मी एकटीच जाते. अस्मिता म्हणते, नाही तू त्या नर्सला घेऊन ये बरं, माझ्यासमोरच बोलूया. अर्जुन हे सगळं ऐकतो आणि म्हणतो, माझा डाऊट खरा ठरला. या सगळ्याच्या मागे एकटी अस्मिताही नसून याच्यात तन्वीचा पण हात आहे तर. असं म्हणत अर्जुन खूप चिडतो. तोपर्यंत आता मात्र प्रिया त्या नर्सला बोलवायला जाते. त्या नर्सला घेऊन सुद्धा येते. नर्सला घेऊन आल्यावर ती प्रिया म्हणते, काय गं आतमध्ये काय चाललं होतं? नर्स म्हणते, मॅडम तुमचं तर मी काम केलंय, एकदा नाही 2दा रिपोर्ट बदललेत, मग आता काय आहे? प्रिया म्हणते, ज्या बाईचे तू रिपोर्ट बदलले होतेस ना, ती आत्ता डॉक्टरांकडे बसली होती, काय घडलं होतं? याच्यावरती नर्स आता सगळं डिटेल बातमी सांगायला लागते की मला तिकडे जाऊन डॉक्टरांनी ओरडलं, माझी नोकरी पण गेली असती. तोपर्यंत अर्जुन बाहेर येतो आणि म्हणतो, मी म्हटलं ना माझा डाऊट खरा होता. आपल्या मागोमाग इकडे अस्मिताईसुद्धा आले, म्हणजे या सगळ्यामध्ये अस्मिताईचा हात आहे. आणि नुसती अस्मिताताई नाही आहे, तिच्या मागे तन्वीसुद्धा आहे, तन्वीचा पण या सगळ्यात हात आहे. असं म्हणत सगळा बघितलेला प्रकार अर्जुन सायलीला सांगत असतो. इकडे नर्स सांगत असते, मॅडम 2दा मी रिपोर्ट चेंज केले, आता मला या सगळ्यामध्ये गोवू नका, कारण माझ्या नोकरीचा प्रश्न आलाय. डॉक्टर बाईंना सगळं कळलंय, त्यांनी मला खूप ओरडल्या, माझी नोकरीसुद्धा जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्लीज पुन्हा मला हे जमणार नाही काम. असं म्हणत आता नर्सने 2दा रिपोर्ट हे बोलल्यावरती प्रिया गडबडते, डोक्याला हात लावते आणि म्हणते, झालं, या नर्सने पुन्हा माती खाल्लीच. अस्मिताला त्यावेळेला 2दा रिपोर्ट क्लिक नाही होत, पण ती ते ऐकत असते. इकडे आता सायली सांगत असते, सर म्हणजे ह्या दोघींनी रिपोर्ट चेंज केले? अर्जुन म्हणतो, हो, आपल्या रूममध्ये कॅमेरा ठेवला म्हणजे त्यांना डाऊट आहे की आपण दोघंजण नवरा बायकोचं नाटक करतोय, आणि तेच नाटक खरं आहे की खोटं आहे हे सगळं कळण्यासाठी त्यांनी रिपोर्ट चेंज केलेले असणार आहेत. आणि आता त्या पुढची ॲक्शन काय घेणार माहीत नाही आहे. आता नर्स निघून गेल्यावर ती अस्मिता म्हणते, काय गं तन्वी, ती नर्स 2दा रिपोर्ट काय गं बोलत होती? म्हणजे एकदा तर आत्ता रिपोर्ट चेंज केले, मग दुसरे कधी? आता अस्मिताला उल्लू बनवत प्रिया म्हणते, अगं सायलीचेच 2-4 रिपोर्टने काय टेस्ट केले होते, त्यातले 2 रिपोर्ट बदलले असं ती म्हणते होती. पण तू कशाला इतका विचार करतेस? तू घरी जा, कारण हे दोघंजण घरी जाऊन काहीतरी तमाशा करतील ना, किंवा सांगतील ना, तुला कळलं पाहिजे ना, मग तू तिच्यावरती ब्लेम करशील सायलीवरती की ही खोटारडी आहे म्हणून. त्यासाठी तू तिथे हवेस हा सगळा तमाशा डोळ्यांनी पाहायला आणि आगीत तेल ओतायला.
इकडे तोपर्यंत कल्पना सांगत असते, विमल आपण ह्या दोघांना काहीतरी सरप्राईज देऊया का, म्हणजे दोघं येतील तेव्हा खूप मोठं आपण काहीतरी सरप्राईज द्यायचं. तितक्यात तिथे अस्मिता येते आणि म्हणते, हो हो सरप्राईज तर द्यायलाच पाहिजे, होणारी आत्या आहे ना मी, मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे. आपण सगळ्यांनी मिळून छानपैकी त्यांच्यासाठी पार्टी अरेंज करूया का, म्हणजे छानपैकी त्यांच्यासाठी गाणं लावू, आपण डान्स करू आणि मस्तपैकी मॉम टू बी डॅड टू बी असं त्यांच्या गळ्यामध्ये बॅनर टाकूया. असं म्हणत अस्मिता आता खूप मोठ्या पार्टीचं आयोजन करते. कल्पनाला आयडिया आवडते, पण अस्मिता मात्र पार्टीच्या निमित्ताने बॉम्ब फोडण्याचा विचार करत असते आणि म्हणते, करा करा पार्टीची तयारी करा, एकदा का सत्य समजलं की खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे. असं म्हणत अस्मिता स्वतःशीच खुश होत असते. सायली अर्जुन घराच्या दिशेने निघतात खरे, पण निघताना अर्जुन सायलीला एका ठिकाणी थांबवतो आणि म्हणतो, हे बघा आत्ता हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, हे रिपोर्ट घेऊन मम्माच्या हातात द्यायचं, पण ते देत असताना आपल्याला काय करायचं माहिती आहे ना, आपल्याला सुद्धा आत्ताच समजलंय, आजच समजलंय की रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत असं भासवायचं आहे. आपण सुद्धा इतके दिवस पॉझिटिव्ह रिपोर्ट आहेत असंच समजून चाललो होतो आणि आज आपल्याला खूप दुःख झालंय, त्यासाठी आपण खूप उदास आहोत, तिथे रडण्याची पण ॲक्टिंग करायला लागेल, सगळं करायला लागेल. सायली म्हणते, पुन्हा खोटं, म्हणजे एक खोटं लपवायला आपण पुन्हा खोटं करायचं. अर्जुन म्हणतो, मग काय करायचं, सगळ्यांसमोर हसत हसत जाऊन सांगायचं का, जसं आपण डॉक्टर बाईंच्या सोबत अभिनंदन केलं तसं. याच्यावरती सायली म्हणते, सर अभिनंदन तुम्हीच केलं, तुमचाच जास्त आनंद वाहून चालला होता. अर्जुन म्हणतो, आता हा ब्लेम गेम खेळायचा आहे का, घरच्यांच्या समोर हे नाटक चालणार नाही, त्यामुळे आपल्याला नाटक हे करावंच लागणार आहे. सायली म्हणते, सर एक खोटं लपवायला दुसरं खोटं लपवणं मला नाही जमणार. अर्जुन म्हणतो, तुम्हाला जमवायला लागेल, जर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे आहे, हे लपवण्यासाठी आपल्याला हे करायलाच लागेल, यावरती कोणताही पर्याय नाही. आणि दोघं जण आता मात्र घरी यायला निघतात. इकडे तोपर्यंत घरामध्ये खूप सारी तयारी केलेली असते, म्हणजे दोघं जण येणार त्यासाठी आता छान डेकोरेशन, लहान बाळांच्या गाड्या आणि फुगे वगैरे फुगवून पार्टीचं एकदम जंगी आयोजन केलेलं असतं. खूप घरामध्ये लहान मुलांची खेळणी, टेडी असं मस्त तयारी केलेली असते. आता इकडे लहान होऊन अश्विनसुद्धा गाडीसोबत खेळत असतो. इकडे आता अस्मिताने मॉम टू बी डॅड टू बी हे सगळं सामान विकत आणलेलं असतं. त्यावरती प्रताप म्हणतो, तुमच्या पिढीचं हे चांगलं आहे हां, म्हणजे कसंही सेलिब्रेशन करायचं तर 15 मिनिटामध्ये ऑर्डर केली की सामान हजर, करा सेलिब्रेट. आणि काय रे अश्विन, तू या लहानक्या गाडीसोबत खेळत बसलायस, चल जा आटपून घे लवकर. असं म्हणत अश्विनला तिकडून हटकून आता प्रताप स्वतः त्या गाडीसोबत खेळत बसतो आणि हे सगळं कल्पना पाहते. कल्पना म्हणते, काय हो काय आहे हे सगळं, अश्विनला पाठवलं आणि तुम्हीच या गाडीसोबत खेळताय की काय. प्रताप म्हणतो, नाही खेळत वगैरे नाही आहे गं, अगं गाडी नीट आहे का हे चेक करतोय. यावरती कल्पना म्हणते, काय बोलायचं तुम्हाला दोघांना, दोघं पण त्या गाडीसोबत खेळत बसलेत आणि हे सायली अजून आले कशी नाहीत, असा विचार करत कल्पना दारामध्ये येरझाऱ्या घालत असते. अस्मिता विचार करते, अगं कशाला काळजी करते, येतील ते, आल्यावरती आपण त्यांच्या गळ्यात हे डायरेक्ट टाकायचं आहे. आणि मनात मात्र कपटी विचार करत अस्मिता म्हणते, येऊ दे सगळं काही, आता सगळ्यांच्या समोर नाही भांडं फोडलं ना तर नावच नाही सांगणार मी अस्मिता. असं म्हणत अस्मिता कपटी प्लॅन करत असते आणि कधी एकदा हे दोघं घरी येत आहेत आणि या सगळ्याचा खुलासा करते हा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता रविराज प्रतिमाच्या फोटोच्या समोर उभे असतात आणि म्हणतात, प्रतिमा तू आता लवकरात लवकर परत ये, कारण आज आपल्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे, आपल्या मुलीचं लग्न ठरतंय आणि ते पण विपुल सारख्या खूप चांगल्या मुलासोबत. म्हणजे विपुल आपल्या तन्वीला जितका खुश ठेवू शकेल ना तितकं कोणीही खुश ठेवू शकणार नाही. इकडे प्रिया विचार करते, हा मूर्ख आहे का सुभेदार, आणि आता हा कशाला बरं या प्रतिमाच्या येण्याची वाट पाहतोय, इथे काय मूर्खांची गर्दी कमी आहे, तर हा किल्लेदार प्रतिमाची आता इथे वाट पाहत एक मूर्ख अजून वाढवतोय. होणाऱ्या लग्नासाठी इतका का बरं एक्सायटेड आहे हा. रविराज म्हणत असतात, आता आपल्या जेव्हा तन्वीचं लग्न असेल ना प्रतिमा, तू इथे हजर हवेस, तू इथे असलीस तरच खूप आनंद येणार आहे. तोपर्यंत सायली अर्जुन घराच्या बाहेर येऊन उभे राहतात. अर्जुन सांगतोय, बघा आत गेल्यावरती तुम्हाला रडण्याची ॲक्टिंग करायची, ॲक्टिंग कळतंय ना, आता कसं रडायचं हे तुम्ही तुमचं ठरवा, मी तुम्हाला सांगतो, आता मला इथे करून दाखवा बरं, रडा. असं म्हणत तो आता सायलीला रडायला सांगत असतो आणि तिला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो, रडा तुमचे एक्सप्रेशन दाखवा. सायलीला खोटं काही रडता येत नसतं. अर्जुन म्हणतो, एरवी तर तुमच्या डोळ्यातून रडण्याच्या धारा लागलेल्या असतात, रडू नको म्हटलं तर रडता, मग आता काय झालं. सायली म्हणते, सर हे खोटं मला नाही रडता येणार. अर्जुन म्हणतो, खोटं रडला नाहीत ना तर सगळ्यांच्या समोर भांडं फुटेल. रडता सायली खूप चिडते आणि म्हणते, मला नाही रडू येत. अर्जुन म्हणतो, चिडायचं नाही, रडायचं. तोपर्यंत अस्मिता दोघांची वाटच पाहत होते, कधी दोघं येत आहेत, कधी एकदा सगळ्यांच्या समोर
समोर खुलासा होतोय असं तिला झालेलं असतं. तोपर्यंत अस्मिता सांगते, मम्मा अगं अर्जुन सायली आले आले आणि दोघं जण घरात येताच कल्पना त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स करते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॉम टू बी, कॉंग्रॅच्युलेशन्स डॅड टू बी असं म्हणत हातामध्ये असलेले फ्लेक्स दोघांच्या गळ्यात घालते आणि पूर्णाजी सुद्धा आनंदाने हे सगळा सोहळा पाहत असते. पूर्णाजीने सुद्धा येणाऱ्या नातवंडाला एक्सेप्ट केलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुन सायलीला पण थोड्या प्रमाणाने एक्सेप्ट केलेलं असतं. सगळेच जण खूप खुश होतात. आता अर्जुन सायली मात्र जे सत्य सांगायचं ते सत्य सांगण्यापासून लांबच राहतात, कारण घरामधला हा सगळा प्रकार खूपच अनएक्सपेक्टेड असतो आणि दोघं जण खूपच आता गडबडतात. सायलीला विचार येतो की काहीही झालं तरी सुद्धा आता मला सत्य सांगितलंच पाहिजे आणि सगळेजण ज्या वेळेला डान्स करत असतात कल्पना म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन सायली, म्हणजे आज जगातलं खूप मोठं सुख तू मला दिलंयस. आता मात्र सायली सांगत असते, आई थांबा, तुम्ही जे म्हणता तसं काही नाही आहे आई, मी प्रेग्नंट नाही आहे. कल्पना म्हणते, काय बोलतेस तू? सायली सांगते, आई तुम्ही जे ऐकताय ना तेच बोलते आहे मी प्रेग्नंट नाही आहे. असं म्हणत सायलीने सगळ्यांच्या समोर खूप मोठा खुलासा केलेला असतो. कल्पनाला थोडासा धक्काच बसतो. आता अर्जुन आणि सायली, अस्मिता आणि प्रिया यांचं भांडं फोडत रिपोर्टचं सत्य घरच्यांच्या समोर आणताच आता पुढे काय होणार पाहणं फार रंजक ठरणार आहे.